नमस्कार मित्रांनो. आज भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS 2023 2023 या विषयाच्या संदर्भात आपण काही MCQs पाहूया. सगळ्यात पहिला आहे बघा, BNSS वॉज इनॅक्टेड टू रिप्लेस व्हिच सेंट्रल लॉ. तर कुठला केंद्रीय कायदा बदलण्यासाठी BNSS आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे CRPC, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973. तर हा पहिला आहे. दुसरा, ॲज पर सेक्शन 1 ऑफ BNSS द ऍक्ट एक्सटेंड टू, कुठल्या कुठल्या भागाला हा ऍक्ट ऍप्लिकेबल आहे, कुठं एक्सटेंड होतो? तर होल ऑफ इंडिया एक्सेप्ट द स्टेट ऑफ नागालँड अँड ट्रायबल एरियाज ऑफ आसाम. आसामचा जो काही ट्रायबल एरिया आहे तो नागालँड या दोन ठिकाणी सोडून पूर्ण भारतामध्ये जम्मू अँड काश्मीर सुद्धा त्यामध्ये आहे, तो ऍक्ट ऍप्लिकेबल आहे. त्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 रिसिव्ड द प्रेसिडेंट असेंट ऑन, कुठल्या दिवशी असेंट रिसिव्ह केली तर 25 डिसेंबर 2023. हा ऍक्ट 25 डिसेंबर 2023ला याची जी आहे तर राष्ट्रपतीची असेंट या ऍक्टला मिळालेली आहे, परंतु हा याचे इन्फोर्समेंट जे आहे ते 2024 मध्ये सुरू झालेलं आहे. त्यानंतर बघा, व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ BNSS 2023. याचं प्रायमरी ऑब्जेक्ट काय? टू एनहान्स सिक्युरिटी अँड सेफ्टी ऑफ इंडिव्हिज्युअल्स. हे अशा पद्धतीचे क्वेश्चन जे आहेत महाराष्ट्र ज्युडिशरीमध्ये सहसा विचारले जात नाही, परंतु बाहेर विचारतात. त्यानंतर आहे, व्हॉट इज झिरो FIR अंडर BNSS. व्हॉट FIR दॅट कॅन बी फाईल्ड ॲट एनी पोलीस स्टेशन इरेस्पेक्ट ऑफ ज्युरिस्डिक्शन. ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर जरी जे दाखल केले जातील, हा नवीन कन्सेप्ट आहे. तर ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ज्युरिस्डिक्शनमध्ये गुन्हा घडलेला आहे तो सोडून दुसरीकडे तिथे कुठे FIR दाखल होतो त्याला झिरो FIR असं म्हणतात. त्यानंतर, व्हॉट इज द टाइम लिमिट फॉर पोलीस टू कम्प्लीट इन्व्हेस्टिगेशन इन क्राईम्स. तर 60 दिवस जे 2 महिन्यामध्ये पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट करायचं आहे असं टाइम लिमिट दिलेलं आहे BNSS मध्ये. व्हॉट इज द मॅक्झिमम पिरियड फॉर विच अन अक्युज्ड कॅन बी हेल्ड इन पोलीस कस्टडी विदाउट अ मॅजिस्ट्रेट ऑर्डर. ते 24 तास जे आहेत ते कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट आहे, त्यामुळे ते 24 तास आहे. विच सेक्शन ऑफ BNSS अलाउज ट्रायल इन अब्सेन्सिया फॉर प्रोक्लेम्ड ऑफेंडर. तर प्रोक्लेम्ड ऑफेंडर जे आहेत त्यांच्या अब्सेन्समध्ये सेक्शन 84 जे आहे 84 त्याखाली ट्रायल नवीन कायद्यानुसार चालू असते. ते सेक्शन्स पण महत्त्वाचे आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज अ न्यू प्रोव्हिजन इंट्रोड्यूस्ड इन BNSS. तर BNSS मध्ये नवीन प्रोव्हिजन किंवा नवीन जी पनिशमेंट आहे टाईप, तर ते बघा, कम्युनिटी सर्व्हिस जे आहे तर ती ॲड केलेली आहे. कम्युनिटी सर्व्हिस ॲज अ पनिशमेंट ही जी प्रोव्हिजन ॲड केलेली आहे. BNSS emphasizes a victim centric approach by, तर याच्यामध्ये काय, अलाउइंग विक्टिम टू क्रॉस एक्झामाइन वगैरे असं दिलं आहे. तर याच्यात करेक्ट आन्सर जे आहे, एन्शुरिंग विक्टिम्स राईट टू बी हर्ड ड्युरिंग बेल हिअरिंग. बेल हिअरिंगच्या वेळेस विक्टिमला ऐकण्याची जी आहे, ऐकून घेण्याची किंवा बाजू मांडण्याची संधी देणारा हा BNSS चा पहिला प्रयोग आहे. याच्या अगोदर काही स्पेशल ॲक्ट जे आहेत जसं की पॉक्सो, ॲट्रॉसिटी या कायद्यामध्ये विक्टिमला ऐकल्याशिवाय बेल द्यायची नाही असं होतं, परंतु आता BNSS मध्ये सुद्धा ते प्रोव्हिजन आलेले आहे. अंडर BNSS फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन इज मॅन्डेटरी फॉर क्राईम्स पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट ऑफ, तर 7 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त जर शिक्षा असलेले क्राईम्स असतील त्याच्यामध्ये फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन हे कंपल्सरी केलेलं आहे, मॅन्डेटरी केलेलं आहे BNSS नुसार. त्यानंतर विच सेक्शन इन BNSS करेस्पॉन्ड्स टू द CRPC सेक्शन 41 अरेस्ट विदाउट वॉरंट. सेक्शन 35 पासून ते 60 पर्यंत जे आहेत ते अरेस्टचं चॅप्टर आहे, त्यामुळे सेक्शन 35 हा 41 ला करेस्पॉन्ड करतो जुन्या CRPCच्या. 35 लक्षात ठेवा. विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रोसिजरल इनोव्हेशन इन BNSS नॉट एक्सप्लिसिटली प्रोव्हाइडेड इन CRPC. तर इलेक्ट्रॉनिक समन्स आणि EFIR जो होता तर तो BNSS मध्ये एक्सप्रेस लिहिलेला आहे, जो की CRPC मध्ये याच्या अगोदर नव्हता. व्हॉट इज द टाइम लिमिट फॉर फ्रेमिंग ऑफ चार्ज अंडर BNSS आफ्टर फायलिंग ऑफ चार्जशीट. तर 60 दिवसामध्ये चार्ज फ्रेम करायचा आहे अशी लिमिट दिलेली आहे BNSS नुसार. विच ऑफ द फॉलोइंग प्रोव्हिजन्स इज न्यूली कोडिफाईड इन BNSS बट वॉज नॉट एक्सप्लिसिटली मेन्शन्ड इन CRPC. हा झिरो FIR जो आहे तर तो CRPC मध्ये नव्हता, BNSS मध्ये आलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग रिमेन्स अनचेंज्ड बिटवीन CRPC अँड BNSS. तर बघा, याच्यामध्ये इंट्रोड्युसिंग ऑफ समरी कम्युनिटी सर्व्हिस हा नवीन आलेला आहे. यूज ऑफ इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन नवीन आलेला आहे. मॅन्डेटरी फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन हा नवीन आलेला आहे. परंतु ट्रायल प्रोसिजर्स लाईक समन्स आणि वॉरंट केसेस जे आहेत तर त्या दोन्ही कायद्यामध्ये सेमच आहेत, CRPC आणि BNSS. व्हॉट स्ट्रक्चरल चेंजेस वॉज मेड इन द क्लासिफिकेशन ऑफ कोड्स अंडर BNSS.
BNSS मध्ये क्लासिफिकेशन ऑफ कोर्ट जे आहेत तर त्यामध्ये स्ट्रक्चरल चेंजेस काय केले बघा, तर त्यामध्ये मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट जे आहेत तर त्यांना BNSS मध्ये स्थान नाही, ते रिमूव्ह करण्यात आले जुन्या कायद्यामध्ये जे होते. Which of the following provisions is newly introduced in BNSS 2023 to ensure speedy justice? तर स्पीडी जस्टिससाठी काय केलं बघा, टाइम बाउंड डिलिव्हरी ऑफ जजमेंट विदिन 45 डेज, 45 दिवसामध्ये जजमेंट डिलिव्हर करण्यासाठी टाइम बाउंड प्रोग्राम ठरवलेला आहे. अंडर BNSS 2023 which of the following is a newly added definition? बेल बॉन्ड जे आहेत ती नवीन ऍड केलेली डेफिनेशन आहे. कॉग्निजेबल ऑफेन्स, कंप्लेंट, ज्युडिशियल प्रोसिडिंग ह्या जे तर ह्या जुन्याच आहेत, परंतु बेल बॉन्ड ही नवीन डेफिनेशन ऍड करण्यात आली. Which classification of court has been removed in BNSS? ते मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आपण याच्या अगोदर पण बघितलं. Which of the following is key procedural change in BNSS regarding arrest? अरेस्ट प्रोव्हिजन जे आहेत तर त्या सेक्शन 35 मध्ये मर्ज करण्यात आलेले आहेत. पूर्वीच्या वेगळ्या वेगळ्या त्या एकत्र करण्यात आलेल्या एका ठिकाणी. Which of the following is a digital reform introduced in BNSS but not in CRPC? CRPC मध्ये नव्हते परंतु BNSS मध्ये आलेले डिजिटल रिफॉर्म काय बघा, यूज ऑफ इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन अँड ई समन्स. ई समन्स आणि इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन जे आहे तर ते BNSS मध्ये नवीन ऍड केले. व्हॉट इज द न्यू प्रोव्हिजन इन BNSS फॉर प्रोक्लेम्ड ऑफेंडर? काय तर प्रोक्लेम्ड ऑफेंडरच्या ॲब्सेंटमध्ये सुद्धा त्यांची ट्रायल चालवली जाऊ शकते, ते पूर्वी चालवलं जात नव्हतं CRPC नुसार. Which of the following is newly introduced institutional mechanism in BNSS? तर डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशन जे आहेत, डायरेक्टरेट ऑफ प्रॉसिक्युशन, डायरेक्टोरेट ऑफ प्रॉसिक्युशन, तर ते नवीन कायद्यामध्ये नवीन मेकॅनिझम आलेलं आहे, पूर्वी ते नव्हतं अगोदर. Which of the following is a victim centric reform in BNSS? तर नवीन विक्टिम सेंट्रिक रिफॉर्म काय केले तर विक्टिम बेलच्या वेळेस विक्टिमला ऐकण्याचा जो अधिकार दिलेला आहे तर तो विक्टिम सेंट्रिक अप्रोच त्याच्यामध्ये दिसतो. Which of the following timeline is newly mandated in BNSS? इन्व्हेस्टिगेशन इन क्राईम्स अगेन्स्ट वुमेन विदिन 60 days. महिलांच्या अगेन्स्ट जे काही गुन्हे आहेत ते 60 दिवसामध्ये इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट करायचं. Which of the following is a structural change in BNSS regarding court hierarchy? तर बघा, असिस्टंट सेशन जजेस जे तर ते रिमूव्ह करण्यात आले आहेत, त्यांचं जे पद आहे ते काढून टाकण्यात आले आहे. सेशन जज आणि ॲडिशनल सेशन जज हे दोनच ठेवले आहेत. अंडर BNSS विच within how many days must the police inform the victim about the progress of the investigation? तर किती दिवसामध्ये इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेस जी आहे ते पोलिसांनी सांगायची तर ती 15 दिवसामध्ये. अंडर BNSS विदिन हाऊ मेनी डेज मस्ट द पोलीस इन्फॉर्म द विक्टिम? विक्टिमला 15 दिवसामध्ये प्रोग्रेस कळवायची आहे की तुमच्या गुन्ह्याचं जे आहे तुम्ही दाखल केलेलं FIR कुठपर्यंत गेलेलं आहे, त्याचे प्रोग्रेस काय ती असं कळवायची आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोव्हिजन फॉर एन्शुरिंग स्पीडी जस्टिस अंडर BNSS? तर स्पीडी जस्टिससाठी काय करायचं, ट्रायल मस्ट स्टार्ट विदिन 6 months ऑफ चार्जशीट फायलिंग. पूर्वी चार्जशीट फाईल झाल्यानंतर खूप वेळ लागायचा ट्रायल चालू होण्यासाठी, पण आता 6 महिन्यात ती चालू करायची. ॲज पर BNSS अंडर विच कंडिशन कॅन हँडकफिंग बी परमिटेड? हँडकफिंग कधी परमिटेड आहे? ओनली फॉर रिपीट ऑफेंडर अँड ऑर्गनाइज्ड क्राईम्स सस्पेक्ट. आता हँडकफिंग कोणालाही हँडकफिंग करता येणार नाही, फक्त रिपीटेड ऑफेंडर असतील आणि ऑर्गनाइज्ड जे असतील 111 ते 114 मध्ये जे जो दिलेला आहे ते. अंडर BNSS हाऊ मेनी डेज शुड अ ट्रायल आयडियली बी कन्क्लुडेड वन्स चार्ज आर फ्रेम्ड? तर 180 दिवसामध्ये जे तर चार्ज फ्रेम केल्यापासून ट्रायल संपली पाहिजे, म्हणजे 6 महिने. विच ऑफ द फॉलोइंग इज अ विक्टिम सेंट्रिक प्रोव्हिजन फॉर? तेच राईट टू गेट केस अपडेटेड इलेक्ट्रॉनिकली. तर विक्टिमला बघा, आपण याच्या अगोदर बेलमध्ये ऐकण्याचा आणि आता केस इलेक्ट्रॉनिकली त्यांना केसची माहिती मिळण्याचा जो आहे तर तो एक अधिकार. BNSS mandate that bail application should be disposed of within 14 दिवसामध्ये बेल ॲप्लिकेशन डिस्पोज करण्यासाठी टाइम लिमिट BNSS ने दिलेला आहे. अंडर BNSS इन केस ऑफ absconding accused what minimum period must elapse before declaring a person as a proclaimed offender? तर BNSS मध्ये absconding accused जो आहे तर मिनिमम पिरियड किती दिवसाचा असतो, तर तो 30 दिवसाचा जो आहे तर तो पिरियड गेल्यानंतर त्याला प्रोक्लेम्ड ऑफेंडर म्हणून डिक्लेअर करता येईल. विच सेक्शन ऑफ BNSS स्पेसिफिकली प्रोव्हाइड्स फॉर समरी ट्रायल बाय एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट फॉर मायनर ऑफेन्सेस?
तर 324 नुसार जे मायनर ऑफेन्सेसमध्ये समर ट्रायल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट सुद्धा चालू शकतात. इन द BNSS which authority is empowered to approve the use of handcuffing during arrest. तर कोर्ट जे काय कन्सर्न कोर्ट ते अप्रूव्हल करू शकतं हँडकफिंग यूज करण्यासाठी. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ग्राउंड फॉर अरेस्ट अंडर BNSS विदाउट अ वॉरंट. तर फक्त सस्पिशियस विदाउट प्रायमरी इन्क्वायरी असेल, सस्पिशियसच्या ग्राउंडवर फक्त अरेस्ट करता येणार नाही. बाकी टेम्परिंग एव्हिडन्स असेल, इन्शुअरिंग प्रेझन्स बिफोर कोर्ट असेल, प्रिव्हेंटिंग कमिशन असेल तर त्या कंडिशनमध्ये अरेस्ट करता येईल, पण केवळ सस्पिशियन्सच्या ग्राउंडवर अरेस्ट करता येणार नाही. अंडर BNSS, a person arrested has the right to meet an advocate of their choice during interrogation. This is the right कसला आहे तर ड्युरिंग इंटरोगेशन बट नॉट थ्रूआउट इंटरोगेशन नाही करता येणार. थ्रूआउट जे इन्व्हेस्टिगेशन आहे तर फक्त इंटरोगेशन चालू असताना तो राईट अवेलेबल आहे. BNSS mandates the presence of which official during the recording of a dying declaration in absence of the magistrate. तर रेव्हेन्यू ऑफिसर नॉट बिलो ती तहसीलदार रँक. तहसीलदार रँकचे कमी असलेले कुठलाही रेव्हेन्यू ऑफिसर नाही, त्याच्यावरचे ऑफिसर जे ते डायंग डिक्लेरेशन रेकॉर्ड होताना अवेलेबल असले पाहिजे. इन BNSS चार्जशीट इज रेफर्ड टू ॲज पोलीस रिपोर्ट अंडर सेक्शन 193. याच्या अगोदर 172 मध्ये चार्जशीटचा उल्लेख होता, आता 193 मध्ये झालेला. Which of the following is a newly inserted provision related to zero FIR under BNSS. तर झिरो FIR च्या संदर्भात कुठला जो आहे तर तो प्रोव्हिजन आहे बघा. FIR कॅन बी रजिस्टर्ड ॲट एनी पोलीस स्टेशन रिगार्डलेस ऑफ ज्युरिडिक्शन. तर ह्याला झिरो FIR म्हणायचं. The BNSS provides which of the following specific remedy for victims in cases where on FIR is registered. BNSS provides which of the following specific remedy for victim in cases where no FIR is registered. तर 173 खाली जे कंप्लेंट दाखल करता येईल जर FIR रजिस्टर केलं नाही तर विक्टिमला. अगोदर होतं 156 ची जी हे होती 156+3, तर ते आता 173 मध्ये आहे. अंडर BNSS who is required to ensure that electronic evidence seized during the interrogation are closed in the presence of the accused. अक्यूजच्या प्रेझेन्समध्ये ते क्लोन केले तर ते इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर अलॉंग विथ द 2 इंडिपेंडंट विटनेस. इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला 2 विटनेसेस सोबत काय करावं लागणार आहे की इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जे आहे ते सीज केले तर त्याला क्लोन करावं लागणार आहे. ही त्याच्यावर मॅन्डेटरी ॲक्शन दिलेली आहे. अंडर BNSS इफ द इन्व्हेस्टिगेशन इज नॉट कम्प्लिटेड विदिन द स्टिप्युलेटेड पिरियड द अक्यूज काय डिफॉल्ट बेलसाठी टाटला आहे तो पूर्वी पण होता CRPC मध्ये सुद्धा. BNSS in BNSS which of the following is now admissible as a primary evidence during trial. ट्रायलच्या वेळेस इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जो आहे पूर्वी प्रायमरी एव्हिडन्स म्हणून त्याला गृहीत धरला जात नव्हतं, परंतु आता याला प्रायमरी एव्हिडन्स डॉक्युमेंटच्या डेफिनेशनमध्ये घेतलेला आहे. विच प्रोव्हिजन इन BNSS रिलेट्स टू इलेक्ट्रॉनिक समन्स सर्व्हिस वाय SMS, ईमेल और व्हॉट्सअप. सेक्शन 70 नुसार SMS, ईमेल आणि व्हॉट्सअपनुसार जे आहेत इलेक्ट्रॉनिक समन्स पाठवता येतील. नंतर अंडर BNSS अँटिसिपेटरी बेल इज बार्ड इन विच ऑफ द फॉलोइंग केसेस. कुठल्या केसमध्ये अँटिसिपेटरी बेल नाही तर ऑफेन्स अगेन्स्ट वुमन अँड चिल्ड्रन, रेप आणि पॉक्सो अंतर्गत जे काय तर ते अँटिसिपेटरी बेल बार्ड केलेलं आहे. व्हॉट इज द लिमिटेशन पिरियड फॉर फायलिंग अ प्रोटेस्ट पिटिशन अंडर BNSS आफ्टर सबमिशन ऑफ द पोलीस रिपोर्ट. व्हॉट इज द लिमिटेशन पिरियड फॉर फायलिंग अ प्रोटेस्ट पिटिशन अंडर BNSS आफ्टर सबमिशन ऑफ द पोलीस रिपोर्ट. 30 दिवस जे आहे तर तो प्रोटेस्ट पिटिशन दाखल करण्यासाठी 30 दिवसाचा वेळ आहे पोलीस रिपोर्ट दाखल केल्याच्या नंतर. त्यानंतर BNSS mandates that the victim must be informed about the bail application of the accused in non-bailable offense only. फक्त नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये त्याला बेलच्या संदर्भात इन्फॉर्मेशन द्यायची. बेलेबलमध्ये ॲज ऑफ राईट बेल देता येईल, त्यामुळे इन्फॉर्मेशन देण्याची गरज नाही. इन BNSS victim has the right to engage an advocate to assist prosecution under which provision. सेक्शन 18 खाली ॲज ऑफ राईट विक्टिमला स्वतःचा ॲडव्होकेट असिस्ट करण्याचे एंगेज करण्याचे अधिकार आता दिले आहेत. पूर्वी कोर्टाची परमिशन लागायची, ॲज ऑफ राईट नसायचं. आता BNSS when a person is arrested, the arrest memo must be attested by a family member of the independent witness. तर ते फॅमिली मेंबरने अटेस्ट केलं पाहिजे, सही केले पाहिजे. व्हॉट इज द टाइम लिमिट फॉर कंडक्टिंग अ प्रिलिमिनरी इन्क्वायरी इन केस ऑफ ऑफेन्सेस पनिशेबल बिलो 3 years. तर 7 दिवसाच्या
जो वेळ आहे त्यामध्ये प्रिलिमिनरी इन्क्वायरी करता येईल 30 वर्षाखालच्या ऑफिसर्समध्ये आणि त्यानंतर एफ आय आर दाखल करता येईल. BNSS provides that in case of custodial interrogation, the place of detention must have CCTV फुटेज असले पाहिजे आणि त्याचा 30 दिवसाचा बॅकअप असला पाहिजे कस्टोडियल इंट्रोगेशनच्या वेळेस हे करत असताना. तसेच एकूण जवळपास आपण 50 हे जे आहेत ते आपण बघितलेले आहेत MCQs. तर अशा पद्धतीने BNSSमध्ये आपण हा MCQs जे आहेत ते आपण बऱ्यापैकी बघितलेले आहेत. हे JMFCच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत. धन्यवाद मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला शेअर करा.